नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी ऑफिसर एज्युकेशन चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आजचं आपलं रिव्हिजनचं हे 11वं लेक्चर आहे कंबाईन एक्झामसाठी. होप यू ऑल आर एन्जॉईंग दिस लेक्चर. सो चला चालू करू आता पहिल्या क्वेश्चन पासून. बघा पहिला क्वेश्चन, बोगीबील रेलरोड पुलाविषयी आहे हा. बोगीबील रेल रस्ता पुलाबद्दल योग्य विधाने निवडा. तुम्हाला 4 स्टेटमेंट दिलेले आहेत. या पुलाचे भूमिपूजन 1997 साली झाले होते. येस राईट, 1997 साली झालेलं होतं. तत्कालीन पंतप्रधान HD देवगौडा यांच्या हस्ते याचं भूमिपूजन झालेलं. या पुलाची लांबी 4.9 किलोमीटर आहे. बरोबर आहे, याची लांबी जी आहे ती 4.9 किलोमीटर आहे. 4.94 आहे ऍक्च्युली, पण 9 इट्स ओके. आसाममध्ये ब्रह्मपुत्रा नदीवर असलेला हा पूल रेल्वे व रस्ता अशा दोन्ही प्रकारच्या वाहतुकीस उपयोगी आहे. बरोबर आहे, म्हणजे स्टेटमेंट थर्ड इज ऑल्सो राईट. या पुलाच्या प्रत्यक्ष कामास जी सुरुवात होती ती 2002 साली म्हटलेलं आहे. ओके, तर बरोबर आहे हे सुद्धा. तत्कालीन पंतप्रधान जे अटल बिहारी वाजपेयी होतं यांच्या काळामध्ये याला जी होती ती सुरुवात झालेली होती. आणि याचं लोकार्पण डिसेंबरमध्ये झालेलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते. ओके, एवढं जस्ट तुम्हाला याच्याविषयी माहित पाहिजे. नाहर लागून इंटरसिटी एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवून वाहतुकीस सुरुवात झालेली आहे. ओके, ब्रह्मपुत्रा नदीवरती हे लक्षात ठेवायचं आहे. पुलाचं आयुष्य जे आहे ते 120 किलोमीटर आहे. आसाम मधील आहे हा दिब्रुगड आणि अरुणाचल प्रदेशमधील धेमाजी या 2 जिल्ह्यांना हा जोडतो. एवढं तुम्हाला याच्याविषयी माहित पाहिजे. ऑल स्टेटमेंट्स आर राईट, म्हणजे पर्याय क्रमांक 1 सर्व योग्य. इथे आपण त्याची इमेज बघू ब्रिजची. तर बघा हा आहे, दोन्हीसाठी आहे रेल प्लस रोड. ओके, हा खूप असा पेंडिंग वरती होता, त्यामुळे आता हा पूर्ण झालेला आहे. बघा 1997 ला त्याचं भूमिपूजन झालेलं, त्यामुळे एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने तुम्हाला हा जो आहे ब्रिज महत्वाचा आहे, त्यामुळे तुम्ही हे डिटेलमध्ये बघणं गरजेचं आहे. नेक्स्ट बघू, आर के लक्ष्मण यांचे आत्मचरित्र द टनेल ऑफ टाइम असून त्याचा मराठी अनुवाद अशोक जैन यांनी केला आहे, ज्याचे शीर्षक काय आहे. आता आर के लक्ष्मण यांच्यावरती क्वेश्चन का बनवू शकतो, त्यांच्या आत्मचरित्र द टनेल ऑफ टाइम याच्यावरती क्वेश्चन कशा पद्धतीने बनवू शकतो आणि का? कारण टाइमलेस लक्ष्मण या नावाचं पुस्तक जे आहे ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते त्याचं प्रकाशन झालेलं आहे मुंबईमध्ये. ओके, डिसेंबरमध्ये हे झालेलं आहे. तर आर के लक्ष्मण व्यंगचित्रकार होते, त्यांच्या जीवनावर आधारित ते टाइमलेस लक्ष्मण हे पुस्तक होतं. आता तो डायरेक्ट क्वेश्चन नाही आहे ना, कारण टाइमलेस लक्ष्मण कोणाचं पुस्तक आहे असं विचारलं तर लगेच सगळ्यांना कळणार की आर के लक्ष्मण आहे. विचारलं जाऊ शकतं की कोणाच्या हस्ते झालं टाइमलेस लक्ष्मणचं, तर ते नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालं. पण आता इथे विचारलेलं आहे की त्यांचं जे आत्मचरित्र आहे द टनेल ऑफ टाइम याचा मराठीत अनुवाद कोणी केला? अशोक जैन. हे पण तुम्हाला महत्वाचं आहे, हे नाव तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. अशोक जैन यांनी केलेलं आहे मराठी. मग त्याला मराठीमध्ये त्याचं नाव काय आहे हे विचारलेलं आहे, तर त्याचं नाव आहे लक्ष्मण रेषा. आता आर के लक्ष्मण कोण होते हे तुम्हाला माहित पाहिजे. ओके, मालगुडी डेज ज्यांनी बघितलेलं आहे लहानपणी त्यांना माहित असेल, त्याच्यामध्ये जी व्यंगचित्र होती ती यांनीच रेखाटलेली होती. त्यांचं जे फेमस कार्टून होतं द कॉमन मॅन हे टाइम्स ऑफ इंडियाने प्रदर्शित केलं होतं 1951ला. आणि त्यांचा जो मृत्यू झाला तो 2015ला झालेला आहे 93व्या वर्षी. जस्ट मृत्यू वगैरे एवढं विचारणार नाही, पण त्यांच्या बुक रिलेटेड विचारलं जाऊ शकतं. त्यांना पद्मभूषण आहे, पद्मविभूषण आहे, रेमन मॅक्सिस आहे. रेमन मॅक्सिस म्हणले की आशियाचा नोबेल फिलिपाईनचे राष्ट्राध्यक्ष यांच्या सन्मानार्थ दिला जातो. स्थापना 1957ला झालेली होती. पहिला विनोबा भावे, हे जस्ट लक्षात ठेवा. 2018चा आहे तो सोनम वांगचुक आणि भारत वाटवानी. हे रेमन मॅक्सिसच्या रिलेटेड आपण गेलो. ओके, तर याचं उत्तर आहे लक्ष्मण रेषा. इथे तुम्हाला ते बुक दिसेल. ओके, लक्षात ठेवायचं आहे अनुवाद कोणी केला, तर अशोक जैन. नेक्स्ट क्वेश्चन बघू. प्राथमिक अंदाजानुसार 852 कोटी रुपये खर्च असलेल्या कोणत्या युद्धनौकेचे वस्तू संग्रहालयात रूपांतर करण्यास महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता मिळाली आहे? ओके, तर हा जो क्वेश्चन आहे महाराष्ट्राच्या रिलेटेड आहे, याचा खर्च तुम्हाला नोट करायचा आहे 852 कोटी रुपये. तर याचं उत्तर आहे INS विराट. ऑप्शन नंबर 1 INS विराट. INS विराटचं जे आहे त्याचं तरंगत वस्तू संग्रहालय बनणार आहे आणि ते महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये याला मान्यता मिळालेली आहे आणि PPP तत्वावर हे डेव्हलप होणार आहे. कुठे होणार आहे? सिंधुदुर्ग जिल्ह्यातील न्यूती रॉक जवळ किनाऱ्यापासून 7 मैल आतमध्ये ते तयार होणार आहे. याच्या ठिकाणी जे आहे ते स्काय डायव्हिंग आहे, पॅरासिलिंग म्हणजे बाकी जे खेळ पण म्हणजे असणार आहेत ॲडव्हेंचरस स्पोर्ट्स, ते सुद्धा इथे अवेलेबल असणार आहेत.
आता INS विराट विषयी सुद्धा तुम्हाला माहित पाहिजे. नौदलात जवळपास 30 वर्षांची सेवा दिलेली आहे आणि 2017 पासून ही सेवेतून निवृत्त आहे. ओके, हे दुसऱ्या सेंटॉस श्रेणीतील विमानवाहू युद्धनौका आहे. याचं जे पहिलं नाव होतं ब्रिटिश नेव्हीमध्ये सेवेमध्ये असताना HMS हर्मिस या नावाने ओळखलं जातं. मग ब्रिटिश नेव्हीमधून मग हे भारतामध्ये सेवेत आणण्यात आलं 1987ला आणि मग या जहाजाला ग्रँड ओल्ड लेडी असं सुद्धा म्हटलं जाऊ लागलं, मदर असे सुद्धा म्हटलं जात होतं. जगामध्ये असे 7 एअरक्राफ्ट आहेत की ज्यांना म्हणजे संग्रहालयामध्ये जे आहे ते कन्वर्ट केलेलं आहे आणि याचं जे आहे INS विराटची ती गिनीज बुकमध्ये सुद्धा नोंद केली गेलेली आहे 57 वर्षांच्या सेवेसाठी. एवढं जस्ट आहे ते तुम्हाला याच्याविषयी माहिती असणं गरजेचं आहे. बघू नेक्स्ट. कोणाला आंतरराष्ट्रीय नेमबाजी क्रीडा महासंघ ISSF याच्या ब्ल्यू क्रॉस या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे? तर पहिल्यांदा तर ISSFचं तुम्हाला जे आहे ते इंग्लिश फुल फॉर्म माहित पाहिजे. इंटरनॅशनल शूटिंग स्पोर्ट फेडरेशन. याची जी स्थापना 1907ला, हेडक्वार्टर जे आहे ते जर्मनीमध्ये आहे, मुनिच. ओके, तर हा जो आहे ISSFचा ब्ल्यू क्रॉस, ओके, पुरस्काराचं नाव लक्षात ठेवा, ब्ल्यू क्रॉस या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे अभिनव बिंद्रा यांना. ओके, तर अभिनव बिंद्रा यांच्याविषयी सुद्धा तुम्हाला माहित पाहिजे आणि हा जो पुरस्कार आहे हा मिळवणारा पहिला भारतीय ठरलेला आहे. अभिनव बिंद्राने जे आहे ते बीजिंग ऑलिम्पिक सुवर्णपदक 2008 साली 10 मीटर एअर रायफल. जर तुम्हाला असा क्वेश्चन आला अभिनव बिंद्राविषयी तर तो याच्यामुळे असणार आहे, ISSFच्या ब्ल्यू क्रॉसमुळे. ओके, अर्जुन पुरस्कार मिळालेला आहे 2000 साली, राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार आहे 2001 साली, पद्मभूषण आहे 2009 साली आणि निवृत्ती कधी घेतली तर वयाच्या 33व्या वर्षी 2016 नंतर, रिओच्या हुलकावणीनंतर जी होती ती. त्यानंतर ISSFच्या रिलेटेडच आहे की ISSFचे उपाध्यक्ष म्हणून निवड झालेली पहिले भारतीय ठरलेले आहेत रानिंदर सिंग. अमरिंदर सिंग यांचे चिरंजीव आहेत. ओके, हे जस्ट नोट करून ठेवा. रानिंदर सिंग यांची जी आहे ते उपाध्यक्ष म्हणून ISSFच्या निवड झालेली आहे. त्याचबरोबर ISSFच्या पंच समितीमध्ये जी निवड करण्यात आली आहे ते पवन सिंग. ओके, म्हणजे हे 3 जे आहेत त्या ISSFच्या रिलेटेड न्यूज आहेत, तुम्हाला याच्याविषयी क्वेश्चन बनू शकतो. नेक्स्ट क्वेश्चन बघू. खालीलपैकी अचूक पर्याय ओळखा. 3 स्टेटमेंट दिले आहेत. फर्स्ट स्टेटमेंट, पराग्वेच्या क्लारा सोसा हिने मिस ग्रँड इंटरनॅशनल 2018 चा किताब जिंकला. क्लारा सोसा राईट आहे, पराग्वेची आहे, करेक्ट, हिने जिंकलेला आहे. स्टेटमेंट नंबर 1 इज करेक्ट. हा किताब जिंकणारी ती पराग्वेची पहिली महिला आहे, हे पण बरोबर आहे, ती पहिली आहे. ओके, गत वर्षीचा म्हणजे मागचा जो आहे तो किताब पेरूच्या मारिया जोसेलॉरा हिने जिंकला. म्हणजे हे पण स्टेटमेंट जे आहे ते बरोबर आहे, म्हणजे ऑल स्टेटमेंट्स आर करेक्ट, सर्व बरोबर. उपविजेती पण लक्षात ठेवा, भारताची मीनाक्षी चौधरी उपविजेती आहे. बघू नेक्स्ट क्वेश्चन. इमेज मध्ये दिसते बघा ती. कुसुम योजना हा कोणत्या केंद्रीय मंत्रालयाचा एक उपक्रम आहे? पहिल्यांदा तर तुम्हाला माहित पाहिजे कुसुम योजना काय आहे, कशाच्या रिलेटेड आहे. कुसुम किसान ऊर्जा सुरक्षा आणि उत्थान महाअभियान. ओके, ही जी योजना आहे ती शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त सौर ऊर्जेचा वापर करावा आणि शेती करावी याच्यासाठी आहे. ओके, तर बघा याच्यामध्ये जे आहे ते मेन असे 3 घटक आहेत की 10,000 मेगावॅटच्या भूमीवर असे विकेंद्रीकृत ग्रीडशी जोडलेले नवीकरण ऊर्जा यंत्र जे आहेत ती निर्माण करणे आणि सौर ऊर्जेवर चालणारे कृषी पंप जे आहेत ते बसवणे आणि 10 लाख ग्रीडशी जोडलेले जे आहेत ते सौर ऊर्जेवर चालणाऱ्या कृषी पंपांचे सौरकरण करण्यास मदत करणे. ही ज्याची ती याची वैशिष्ट्य आहेत. जास्त तुम्हाला नोट करून ठेवायचं आहे की हे जे आहे ते शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त सौर ऊर्जेचा वापर करून शेती करावी. तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा की सौर जलनिधी योजना आहे, ओके, ती पण त्याच रिलेटेड आहे, तर ती कोणत्या राज्य सरकारची आहे आणि याच्यामुळे काय होणार आहे तर जे कार्बन डायऑक्साईडचं उत्सर्जन आहे ते कमी होणार आहे. ओके, बघा मग ह्याचं जे उत्तर आहे कुसुम ते नवीन व अक्षय ऊर्जा मंत्रालयाचं जे आहे तर हा उपक्रम आहे. बघू नेक्स्ट क्वेश्चन. नुकतेच उद्घाटन केलेल्या राष्ट्रीय युद्ध स्मारकावर 4 चक्र आहेत, अमरचक्र, शौर्यचक्र, त्यागचक्र. ओके, तर चौथ्या चक्राचे नाव काय आहे? ओके, ऑलरेडी याच्यावरती क्वेश्चन घेतलेला की हे युद्ध स्मारक कुठे आहे तर दिल्लीला आहे.
तर याचं जे चौथा आहे, तुम्हाला चारही चक्रांचे नाव लक्षात ठेवायचे आहेत. अमरचक्र, शौर्यचक्र, त्यागचक्र आणि चौथा आहे ते रक्षक चक्र. म्हणजे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 रक्षक चक्र. नेक्स्ट क्वेश्चन बघू. ओडिसाच्या किनारपट्टीवर अलीकडेच यशस्वीपणे चाचणी घेतलेल्या QRSAM हे भारतीय क्षेपणास्त्र कोणत्या प्रकारचे आहे? ओके, तर याच्यावरून तुम्हाला पहिलं तर नावावरूनच कळलं पाहिजे की हे कोणतं आहे. QRSAM SAM वरूनच कळू शकतं की सरफेस टू एअर मिसाईल आहे, म्हणजे जमिनीवरून हवेत मारा करणारे आहे. म्हणजे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. तर QRSAM चा फुल फॉर्म काय? क्विक रिॲक्शन सरफेस टू एअर मिसाईल. ओके, ओडिसाच्या कोस्टवरील जे आहे ते चंदीपूर येथून याची जी आहे ती चाचणी घेण्यात आलेली होती. ओके, याला जो कव्हरेज आहे तो 360 डिग्री कव्हरेज आहे. घन इंधन प्रोपेलंटचा जो आहे तो वापर केलेला आहे आणि याची जी क्षमता आहे ती 25 ते 30 किलोमीटर रेंजची आहे. आणि हे जे आहे ते एकापेक्षा जास्त लक्ष्यांवरती, टार्गेटवरती जे आहे ते फोकस करू शकतं. म्हणजे थोडक्यात काय, तर कमी उंचीच्या वर जे उडणारे आहेत त्यांना ते मारू शकतात. नेक्स्ट क्वेश्चन बघू. संप्रीती 2019 हा भारत आणि कोणत्या देशादरम्यान आयोजित केला जाणारा वार्षिक संयुक्त लष्करी युद्ध सराव आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 बांगलादेश. आता युद्ध सराव आलेले आहेत, आपण थोडक्यात युद्ध सराव बघू. तर आपण पाहिलेला आहे कोकण जो आहे तो कोकण जो झाला तो भारत UK मधला आहे. नौदलामधील गोवा येथे झाला. यावेळेला सुरुवात जी आहे ती 2004 साली झाली आहे. इंदिरा आपण पाहिला भारत आणि रशिया मधला लष्करी युद्ध सराव आहे, UPच्या बाबिना येथे झालेला आहे. 10वी आवृत्ती होती. हँड इन हँड पाहिला आपण, जो की इंडिया आणि चायनामध्ये झाला, चीन येथील चेंगदू येथे झाला. त्यानंतर आपण सुरुवातीला एकदम पाहिलेला होता की ट्रायडन जंगचा, जो की नाटोचा सर्वात मोठा युद्धाभ्यास झालेला आहे यावेळेला. त्यावेळेला नाटोचे 29 सदस्य देश आणि 2 देश होते, फिनलँड आणि स्वीडन, नॉर्वेच्या समुद्र किनाऱ्यावर झाला. नाटोचा फुलफॉर्म पण लक्षात ठेवा, नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन. हेडक्वार्टर जे आहे ते ब्रुसेल्स, बेल्जियम येथे. त्यांना आपण धर्मगार्डियन पाहिलेला होता, भारत आणि जपान मधला लष्करी सराव मिझोरम येथे झालेला होता. त्यानंतर आपण सिम्बेक्स पाहिला, सिंगापूर आणि इंडिया. हा 25वा युद्ध सराव असल्यामुळे आतापर्यंत सर्वात मोठा युद्ध सराव होता. अंदमान, बंगालच्या खाडीत पोर्ट ब्लेअर येथे झाला. 1994 पासून याची सुरुवात आहे. समुद्रशक्ती आपण पाहिला, इंडिया आणि इंडोनेशियामध्ये पहिला सागरी सराव आहे, जो की सुराबाया बंदराजवळ झाला. एवढं जस्ट तुम्हाला याच्याविषयी माहित पाहिजे. नेक्स्ट बघू. सिंपल वन लाइनर क्वेश्चन. कोणत्या राज्यात भारताचे पहिले मेगा ॲक्वा फूड पार्क उघडण्यात आलेले आहे? आता तुम्हाला इथे इमेजवरून कळते की त्याचं नाव काय, तर गोदावरी आहे मेगा ॲक्वा फूड पार्क. तर ते झालं आहे आंध्र प्रदेशमध्ये. म्हणजे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 आंध्र प्रदेश. आशा करतो मित्रांनो तुम्हाला आपलं लेक्चर युजफुल वाटलंय, इम्पॉर्टंट वाटलंय. भेटू पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.